नमस्कार. आपण पाहायला सुरुवात केली आहे गावरान विश्लेषक. इथं तुम्हाला स्पष्ट आणि सविस्तर माहिती अस्सल बोली भाषेत म्हणजे गावरान भाषेत ऐकायला बघायला मिळते. जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. कसं आहे माहिती आहे का, काही लोकांची सवय अशी असते म्हणजे पाठीवर पडलं तरी म्हणायचं टांगा उपर आहेत आणि म्हणजे चपत बी त्यांचं चित बी त्यांचं, ते काही जरी बोललं तरी त्यांचंच खरं आणि ते जे बोलत असतात ते त्यांनाच खरं वाटत असतं. आणि असं बोलतं कोण बोलतं, सकाळी पत्रकार परिषद कोण घेतं हे आता आपल्याला चांगल्या पद्धतीनं माहीत आहे. पण ते म्हणजे उबाटा गटाचे खासदार संजय राऊत. आता संजय राऊत हे जरी उबाटा गटाचे प्रवक्ते असले तरीसुद्धा ते खासदार आहेत आणि ते राज्यसभेचे खासदार आहेत. आता राज्यसभेवरती त्यांना पाठवण्यात आलेलं आहे. त्यांनी कुठलीही निवडणूक अजून लढवलेली नाही किंवा ते लोकप्रतिनिधी म्हणजे जनतेमधून निवडून आलेले नाहीत. आणि तेच संजय राऊत सरकारला सांगतात की सरकार कशा पद्धतीनं अडाणी आहे, सरकारला ग्रामपंचायतीचा अभ्यास नाही, पंचायत राज पद्धत ही सरकारला माहीत नाही आणि राज्यामध्ये ज्या काही निवडणुका झाल्यात त्यामध्ये महायुतीला मोठं मताधिक्य मिळालं आहे. सगळ्यात जास्त जागा त्यांच्या निवडून आल्यात. 1 नंबरला भाजप आहे, 2 नंबरला अजित पवार गट आहे, 3 नंबरला एकनाथ शिंदे आहेत, 4 नंबरला शरद पवार आहेत, 5 नंबरला काँग्रेस आहे आणि 6 नंबरवर उबाटाचा गट गेला आहे. उबाटा गटाच्या ग्रामपंचायती सगळ्यात कमी म्हणजे खालून 1 नंबरला राज्यामध्ये निवडून आलेल्या आपण पाहिल्यात. राज्यामधल्या 2359 ग्रामपंचायतीचा निकाल काल लागला आणि त्यानंतर महायुतीनं त्यांच्या पद्धतीनं जल्लोष साजरा केला. आता या सगळ्या जल्लोषावर नेमकं संजय राऊत काय म्हणतायत ऐका. या राज्यात ग्रामपंचायत निवडणुका झाल्या, त्याचे निकाल लागले. निकालाचे आकडे प्रत्येकजण आपल्या बाजूनं दाखवतो आहे की आम्हीच कसे जिंकलो आणि विरोधक कसे हारले. हा मूर्खपणा आहे. ग्रामपंचायत निवडणुका या पक्ष आणि चिन्ह ह्याच्यावर लढवल्या जात नाही. हे जर आमच्या घटनाबाह्य राज्यकर्त्यांना माहीत नसेल तर हे अनाड्यांचं सरकार आहे असं म्हणावं लागेल. या निवडणुका पॅनल पद्धतीनं अनेकदा सर्वच राजकीय पक्ष विरोधक एकत्र पॅनल करतात गावात आणि निवडणुका लढतात गावच्या विकासासाठी. त्यांनी पंचायत राज व्यवस्था समजून घेतली पाहिजे ग्रामपंचायतीच्या बाबतीत. पण तरीही हे अडाणी घोडे उधळलेले आहेत. आम्हीच जिंकलो. मुंबईसह 14 महानगरपालिकांच्या निवडणुका घ्या, जिल्हा परिषद निवडणुका घ्या ज्या पक्ष आणि चिन्हावर लढवल्या जातात आणि मग सांगा कोण जिंकलं आणि कोण हरलंय. हे अशी मूर्खपणा तुम्ही वारंवार दाखवताय आणि या महाराष्ट्रामध्ये अडाण्यांचं सरकार आहे. या राज्याची बदनामी होते बाहेर. ऐकलं, आपण कालच सांगितलं होतं की यांचा आता रडारडीचा खेळ चालू होईल आणि अगदी हे मान्यच करणार नाहीत की ज्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका असतात त्याच्यामध्ये बहुमत म्हणजे जास्तीत जास्त जागा या महायुतीला किंवा भाजपला मिळाल्यात हे मान्यच करणार नाहीत. कारण की हे आधीच म्हणतील की ह्या निवडणुका पक्षचिन्हावर होत नसतात, त्या पक्ष पुरस्कृत नसतात आणि त्या स्थानिक स्वराज्य संस्था असतात त्यांना यामध्ये मोजलं जात नाही आणि अशा निवडणुका याला काही ग्राह्य धरायचं नाही असं सुद्धा आपण कालच सांगितलं होतं. आणि अगदी त्याच पद्धतीनं संजय राऊत हे आज बोलले. संजय राऊत म्हणतात की ग्रामपंचायतीच्या निवडणुका ह्या कुठल्याही पक्षाच्या चिन्हावर होत नाहीत आणि ज्यांचं सरकार हे सत्तेमध्ये असतं त्यांच्याकडं निधी मिळावा म्हणून हे ग्रामपंचायतीचे जे निवडून आलेले सदस्य असतात ते त्यांच्याकडे जात असतात आणि सरकार उगाचच जल्लोष करत आहे. हे सरकार अडाणी आहे. त्यांना ग्रामपंचायत काय, पंचायत राज काय असते याचा अभ्यास करावा लागेल. अडाण्यांचं सरकार आहे, फुसके फटाका आहे, फुसका जल्लोष आहे असं सुद्धा संजय राऊत म्हणतात.
जर आपण याच ग्रामपंचायत निवडणुकीचा विचार केला तेव्हा त्याच्या खोलवर जाऊन पाहिलं तर आपल्या एक गोष्ट लक्षात येते की जेव्हा ग्रामपंचायतीची निवडणूक ही लढवली जाते त्याला जरी कोणत्या पक्षाचं चिन्ह नसलं तरीसुद्धा तो जो उमेदवार असतात ते जे सदस्य असतात ते मात्र पक्षाचे पुरस्कृत उमेदवार असतात. कारण की त्या ठिकाणचे जे सदस्य असतात निवडून येणारे त्यापैकी सरपंच निवडला जातो हे सगळे कुठल्या ना कुठल्या तरी पक्षाचे कार्यकर्ते असतात आणि यामुळंच हे पक्षाकडून पुरस्कृत असे उमेदवार असतात आणि ते त्या ठिकाणाहून निवडून येतात जरी ते कुठल्या पक्षाचं चिन्हावर लढले नसले तरी. मग राज्यामध्ये हे काही जे दाखवलं जातं आहे की भाजपला सगळ्यात जास्त जागा मिळाल्या, अजित पवार गटाला 2 नंबरला मिळाल्या, एकनाथ शिंदे यांच्या गटाला 3 मिळाल्या. मग आता हे जे दाखवलं जातं आहे हे माणसं त्यांचेच आहेत आणि ही त्यांना खात्री आहे. कारण की जेव्हा विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुका लागतात तेव्हा त्या सभेला जे लोक आणले जातात, जे कार्यकर्ते येतात आणि जे विधानसभेचं आणि लोकसभेचं मतदान होतं ते याच ग्रामपंचायतीच्या आधारावर होत असतं. कारण की आपल्या ताब्यामध्ये मतदारसंघामधल्या किती ग्रामपंचायती आपल्या ताब्यात आहेत यावरून पक्षाचं संख्याबळ ठरतं. म्हणजे पक्षाला त्या ठिकाणी किती मतदान मिळू शकतं हे त्या ठिकाणाहून अंदाज लावला जातो. कारण की विधानसभेची निवडणूक जर लागली आणि त्या विधानसभा मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त ग्रामपंचायती ह्या त्या पक्षाच्या असतील, कुठल्या एका पक्षाच्या असतील आणि त्या पक्षाचा उमेदवार त्या ठिकाणी उभा राहिला तर मात्र त्याचे निवडून येण्याचे चान्सेस जास्त असतात. कारण की त्यांचे निवडून आलेले उमेदवार, त्यांचे सरपंच हे गाव पातळीवर चांगलं काम करतात, लोकांना समजून सांगण्याचा प्रयत्न करतात किंवा मतदानाचा टक्का वाढवण्याचं सुद्धा काम करतात. म्हणून ग्रामपंचायतीचा फायदा उद्या विधानसभेच्या निवडणुकामध्ये दिसून येऊ लागतो, लोकसभेच्या निवडणुकामध्ये दिसून येऊ लागतो आणि त्याचा परिणाम नक्कीच येणाऱ्या काळातल्या निवडणुकावर सुद्धा पडतो. आता संजय राऊत हे राज्यसभेचे खासदार आहेत, त्यांनी प्रत्यक्षात कधी निवडणूकच लढवली नाही. त्यांना फक्त पंचायत राज काय असते हे पुस्तकामध्ये वाचलं असेल की त्या ठिकाणी चिन्ह नसतं, नाव नसतं, पण त्यांना उभा करणारे, त्यांना पाठिंबा देणारे आणि त्यांना सगळे काही पुरवणारे हे राजकीय लोकच असतात आणि त्यांच्यामुळंच ते निवडणूक लढवू शकतात. कारण की एकदा गावातून सरपंच झालं की मग त्याची जिल्हा परिषद सदस्य होण्याची तयारी असते आणि म्हणून तो कुठल्या ना कुठल्या तरी पक्षाचं काम करत असतो. ज्यावेळी एखादा अपक्ष म्हणून किंवा बिनविरोध निवडून येतो तेव्हा मात्र संपूर्ण गावातल्या लोकांनी त्या उमेदवाराला पाठिंबा दिलेला असतो आणि तरीसुद्धा तो उमेदवार जो निवडून आलेला असतो बिनविरोध हा सुद्धा कुठल्या ना कुठल्या तरी पक्षाच्या जवळ जातो. कारण की जास्तीत जास्त निधी त्याला सरकारकडून प्राप्त करून घेण्यात यावा म्हणूनच ही अशा पद्धतीची ग्रामपंचायत निवडणूक पार पडते आणि त्याच ग्रामपंचायत निवडणुकामध्ये भाजपला आणि महायुतीला मोठं मताधिक्य मिळालेलं आहे. दुसरीकडे संजय राऊत म्हणतात निवडणुका घ्या, सिनेटच्या घ्या, महानगरपालिकेच्या घ्या, निवडणुका का लांबणीवर पाडल्यात आणि घ्यायच्या तर पक्ष चिन्हावर असणाऱ्या निवडणुका घ्या. आता ज्या निवडणुकामध्ये पक्ष, नाव, चिन्ह नव्हतं त्या ठिकाणीच महायुतीला मोठं मताधिक्य मिळालं आहे आणि जेव्हा पक्षाच्या चिन्हावर लढवल्या जाणाऱ्या निवडणुका येतील जशा महानगरपालिकेच्या, सिनेटच्या, मग उभाटा गटाची अवस्था काय होईल. कारण की उभाटा गटाकडे सध्या कुठलंही पक्षाचं नाव नाही, चिन्ह नाही आणि संजय राऊत म्हणत आहेत की पक्षाच्या चिन्हावर निवडणुका घ्या, पक्षाच्या चिन्हावर निवडणुका घ्या. संजय राऊतांकडं सध्या कोणतं पक्षाचं चिन्ह आहे आणि कोणत्या पक्षाचं नाव आहे असा सुद्धा प्रश्न आपल्याला त्यांच्याच बोलण्यावरून पडू लागतो. आणि एकंदरीत कुठंतरी बिचाऱ्या उद्धव ठाकरे यांची जी काही अवस्था झाली आहे ती अशा बोलणाऱ्या माणसामुळं झाली आहे का. कारण की हेच म्हणतात की घ्या निवडणुका आणि निवडणुका घेतल्या की मग म्हणतात की त्या आमच्या पक्षाच्या चिन्हावरच नव्हत्या, त्या स्थानिक स्वराज्य संस्था होत्या आणि तिथं हिचा काही संबंध नसतो. अशा पद्धतीची सारवासारव संजय राऊत करताना आपल्याला दिसतात. एकंदरीत त्यांच्या या संपूर्ण बोलण्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. का तुम्ही त्यांच्या बोलण्यावर लक्ष देत नाही हे सुद्धा स्पष्टपणे सांगा. पण अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ अस्सल गावरान भाषांमध्ये पाहण्यासाठी आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.